नमस्कार, मी सोनाली आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे मकर संक्रांत, तर आज प्रत्येकाच्याच घरी सण असतो, म्हणजे सवस्तीचा सण असतो. तर तुम्ही सगळ्यांनी पुरणपोळी वगैरे केलेलीच असेल, तेवढा नैवेद्य वगैरे पण झाला असेल तुमचा दाखवून वगैरे. तर आज आपण पतंग उडवतो, म्हणजे पतंग खेळली जाते. तुम्हाला माहिती का आज पतंग का खेळतो आपण? तर जर माहीत नसेल तर मी तुम्हाला आज सांगते. बघा, प्रत्येक गोष्ट ही आपल्या भारतीय जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये बरेचसे असे सण आहेत. तर प्रत्येक सणामागे काहीतरी कारण लपलेलं आहे. आज आपण पतंगच का उडवतो, दुसरा खेळ का नाही खेळत? त्याला एक कारण हे असं का थंडीचे दिवस आहे आणि आपल्याला सूर्यप्रकाशसुद्धा कमी मिळतो. तर आपल्या डोळ्यांना आपण सूर्याकडे बघतो का? नाही बघत. का नाही बघत? कारण आपले डोळे दिपतात, तर आपण सूर्याकडे बघत नाही. तर आपण सूर्याकडे बघितलं पाहिजे. तर ते बघण्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा खेळ निवडलेला आहे. कोणता? जे पतंग उडवण्याचा. पतंग कुठे उडते? आकाशामध्ये उडते. आणि आकाशामध्ये पतंग उडली म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आकाशाकडे बघावं लागेल. त्या आकाशाकडे बघण्यासाठी म्हणजे आपण सूर्याकडे बघावं, यासाठी आपण पतंग उडवतो. म्हणून आपण हा खेळ म्हणजे ते खेळाच्या माध्यमातून आपण न कळतपणे सूर्याकडे बराच वेळ एकटक लावून बघतो. तर अशा प्रकारे हा खेळ आहे. तर म्हणजे एक वैज्ञानिक दृष्टीने बघता, शास्त्रीय दृष्टीने बघता हा खेळ खूप चांगला आहे. तर फक्त एवढंच आहे की तो जपून खेळावा, जेणेकरून म्हणजे खूप साऱ्या दुर्घटना घडतात हे तुम्हाला पण माहिती आहे. तर पण तो खेळ आहे, खेळला तर पाहिजेत. आणि प्रत्येक जणांनी आणि मुलांना तर हा खेळ खूप आवडतो. वर्षातून एकच असतो, त्यामुळे प्रत्येक सण हा एन्जॉय केलाच पाहिजे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. मी पण चालली माझ्या मावस बहिणीच्या घरी, कारण माझ्या इथं गच्ची नाही येतं, तिच्या इथं गच्ची म्हटले चला तिच्या इथे जाऊन आपण मस्तपैकी मस्तपैकी पतंग वगैरे. मी आले माझ्या मावस बहिणीच्या घरी आज पतंग उडवायसाठी. तिच्या इथं गच्ची ना, माझ्या अजून गच्ची तयार नाही झालेली, तर म्हटले चला तिच्या इथं जाऊ आणि मस्तपैकी पतंग एन्जॉय करू, उडवण्याचा कार्यक्रम. बघताय तुम्ही छान पतंग उडवते. तर आता आम्ही पण मस्तपैकी पतंग उडवणार आहे. ही आहे माझ्या बहिणीची मुलगी, म्हणजे हिची मुलगी आहे ती, तिची मम्मी बरं का ही. आणि तिथे तेव्हाच चाललंय मम्मी काय करता मावशी माझा व्हिडिओ काढ, माझा व्हिडिओ काढ. अरे बापरे, गौरी त्याला टपाटप उडवती. हा, गौरीला प्रॅक्टिस आहे ना. मागेच मारला का? चला येऊ का? आईला येऊ का? चला. गोड गोड बोल. सावं तिळगुळ घ्या ना दादू, जर तुला पण तिळगुळ. दीदी पप्पाला पण तिळगुळ वाट ना. पडल्यास मी आता धर, घे गोड गोड बोल. धर गुड्डे तिळगुळ घे, गोड गोड बोल. मला पण देते काय? तुझे पण. दीदी दादू या पतंगी वगैरे सर्व व्यवस्थित ठेवून दे. चला, तर आता आम्ही आलो एक पतंग वगैरे खेळून, सर्व तिथे पतंग वगैरे खेळल्या. आता ठेवून दिला इथे, बऱ्याचशा पतंगी पण उरलेल्या आहेत.
तर आता मी माझ्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला बाय.